त्यांच्यासाठी सर्व्हिस बूट कॅम्प ठेवा किंवा म्हणजे जे जे शेतकऱ्यांना गरजेचं आहे ते करायला तुम्ही प्रोत्साहित करा आणि तिथं सर्व्हिस द्या, एकंदरीत कंपनीचं असं म्हणणं आहे. स्वतः ओके, खर्च करा, कंपनी पण काही खर्च घेईल उचलेल आणि या दोघांच्या याच्यात Collaboration मधनं. कोलॅबरेशनमधून प्रोडक्ट चांगला होईल, शेतकऱ्यापर्यंत प्रोडक्ट चांगला जाईल. कारण की आज जो आहे शेतकरी त्रासलेला आहे तो अंतर्गत मशागत आणि मूळ आमचं दुकानाचं धोरण आम्ही अंतर्गत मशागतीवरतीच काम करतो आणि 14 वर्षापासून त्याच्यातच काम करतो बरं. आणि पुढील अजून काळातही आपल्याला तेच काम करायचं. आता यामध्ये आणखी खूप सारे सर्टिफिकेट्सच्या बद्दल तुम्ही बोललेले होतात, तर हे कशा कशा संदर्भातले सर्टिफिकेट्स आपल्याकडे आहेत? औरंगाबादचा ग्रुप आहे ई ॲग्रो ट्रीटमेंट, ई ओके. ॲग्रो केअर म्हणून, ओके. त्यांचं पण आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन आहे. इटलीचा ग्रुप आहे BCS, त्याचं पण आपल्याकडे आहे. आणि हा जो आहे राजकोटचा नामांकित ग्रुप आहे धरती आहे, त्याचं पण डिस्ट्रीब्युशन आहे आपल्याकडे. ओके. नंतर हा मेड इन इंडियामध्ये भगवान इंजिनिअरिंग मलरकोटलाची कंपनी आहे, त्यांचं पण आहे. त्याच्यानंतर कंबाईन हार्वेस्टरमध्ये ते पण आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर मलरकोटलाच्या 3 कंपन्या आहेत आणि हा जो आहे पानिपतची कंपनी आहे. म्हणजे पंजाबच्या जवळपास 4-5 कंपन्या आहेत. हा आपला प्रगती ॲग्रो. प्रगती आहे, तोचे नांगर आणि मोगडा रोटावेटर हे सबसिडी पात्र आहे. ह्या रेझरला तुम्हाला जवळपास 50,000पर्यंत सबसिडी मिळते, नांगरला 35,000 मिळते. आणि हा तो नाम किसान क्राफ्ट जो आहे तसं पण आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे आणि त्यांनी पण आपल्याला ऑथोराईज केलेलं आहे. त्याच्यानंतर राजस्थान ॲग्रो. कुट्टी मशीनमध्ये राजस्थान ॲग्रोचं जो इंद्रा म्हणून चॅप कटर चालतो. अंबिका ॲग्रो जे आहे ते नगरची कंपनी आहे, त्यांचा चॅप कटर चांगला चालतो. आपण मागील वर्षामध्ये म्हणजे एक 300पर्यंत चॅप कटर या दोघांचे विकले आहेत. ओके. आणि एक KS ॲग्रीचा जो छोटा हार्वेस्टर आहे ते पण आपण 3-4 हार्वेस्टर विकले आहेत. अच्छा. आणि DK डिझेलने आपल्याला आता एरिया वाढवला आहे. DK डिझेलचं जे ऑथोराइज्ड सर्टिफिकेटच्या बद्दल आपण बोलत होतो ते DK डिझेलचं आहे आपल्याकडे. वाढवलं आहे त्यांनी. ओके. आणि जवळपास म्हणजे काही जे टेक्निकल्स याच्यामध्ये समजून घ्या, एक सराची म्हणून त्यांनी पण आपल्याला एरिया वाढवून दिलेला आहे. त्याच्यानंतर हे सिम्मा किट म्हणून आहे जे ट्रॅक करतं ट्रॅक्टर तुमचं शेतकऱ्यांचं. ओके. ते पण आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर एक मिरू बीम म्हणून